नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत 2 एकर ऊसाच्या दमदार प्लॉटमध्ये। सध्या या प्लॉटमध्ये आंतरमशागत सुरू आहे आणि मधल्या स्यांमध्ये रूटर चालवला जात आहे। ऊसाची वाढ चांगली झालेली आहे, पण योग्य वेळी मशागत केली नाही तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऊसामध्ये रूटर मारण्याचे फायदे काय आहेत, यामुळे शेतकऱ्याचा खर्च कसा कमी होतो आणि ऊसाची वाढ कशी जोमदार होते। सध्या तुम्ही पाहू शकता 4.5 फुटांच्या स्या आहेत आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने रूटर चालवला जात आहे। रूटर चालल्यानंतर माती छान भुसभुशीत होत आहे। जमिनीचा वरचा कडक थर फुटत आहे। हीच गोष्ट पुढे ऊसाच्या चांगल्या वाढीसाठी खूप महत्त्वाची ठरते। पूर्वी अशी कामं पूर्णपणे हाताने केली जायची। खुरपणीसाठी अनेक मजूर लागायचे, खूप वेळ जायचा आणि खर्चही जास्त यायचा। आज आधुनिक शेतीमध्ये रूटरसारखी अवजारे आल्यामुळे शेतकऱ्याचं काम खूप सोपं झालं आहे। सर्वात मोठा फायदा म्हणजे तण नियंत्रण। ऊसाच्या 2 स्यांमध्ये खूप तण उगवतं। हे तण खत, पाणी आणि अन्नद्रव्य स्वतः घेतं, म्हणून ऊसाची वाढ कमी होते। पण रूटर मारल्यावर हे तण लगेच नष्ट होतं। मग जमिनीतील पूर्ण पोषण ऊसालाच मिळतं। त्यामुळे ऊस हिरवागार राहतो आणि वाढही जोमाने होते। तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, ज्या शेतात तण जास्त असतं तिथे ऊस पिवळसर दिसतो, फुटवे कमी येतात। पण स्वच्छ आणि वेळेवर मशागत केलेल्या शेतात ऊस नेहमी ताजातवाना दिसतो। दुसरा मोठा फायदा म्हणजे जमिनीची हवा खेळती राहते। माती जर खूप घट्ट झाली तर मुळांना हवा मिळत नाही, मुळे खोलवर जात नाहीत। पण रूटरमुळे माती हलकी आणि सैल होते। यामुळे मुळांना ऑक्सिजन चांगला मिळतो, मुळे मजबूत बनतात। मजबूत मुळे म्हणजे मजबूत ऊस। वादळ, पाऊस किंवा जोराचा वारा आला तरी ऊस पटकन आडवा पडत नाही। हा फायदा पुढे उत्पादनात मोठा फरक निर्माण करतो। आता खत व्यवस्थापनाबद्दल पाहूया। आजकाल खतांचे दर खूप वाढले आहेत। प्रत्येक शेतकरी महागडी खते वापरतो। पण जर जमीन घट्ट असेल तर खते मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत। रूटरमुळे माती सैल झाल्यावर खते जमिनीत चांगली मिसळतात। अन्नद्रव्य मुळांपर्यंत पोहोचतं, म्हणून खताचा पूर्ण फायदा ऊसाला मिळतो। त्याचबरोबर पाण्याची कार्यक्षमताही वाढते। भुसभुशीत जमिनीत पाणी खोलवर मुरतं। माती जास्त काळ ओल धरून ठेवते, म्हणून पाण्याची बचत होते। आजच्या काळात पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे, म्हणून अशा प्रकारची मशागत शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते। आता बगला फोडण्याबद्दल बोलूया। ऊस लागवडीनंतर 2 ते 3 महिन्यांनी रूटर चालवल्यावर ऊसाच्या मुळाशी माती लागते। यालाच बगला फोडणे म्हणतात। यामुळे ऊस मजबूत उभा राहतो, फुटव्यांची संख्या वाढते आणि पुढे ऊस जाड आणि वजनदार तयार होतो। जास्त फुटवे म्हणजे जास्त उत्पादन, आणि जास्त उत्पादन म्हणजे शेतकऱ्याला जास्त नफा। जर हा ऊस खोडवा असेल तर रूटर आणखी महत्त्वाचा ठरतो। खोडवा पिकामध्ये जुन्या मुळ्या राहतात। रूटर चालवल्यामुळे काही जुन्या मुळ्या तुटतात आणि नवीन मुळे फुटायला मदत होते, म्हणून खोडवा ऊस पुन्हा जोमाने वाढतो। पुढे त्याचा चांगला फायदा दिसून येतो। आता खर्चाचा विचार केला तर पूर्वी 2 एकर खुरपणीसाठी खूप मजूर लागायचे। खर्च हजारोंमध्ये जायचा। पण आज रूटरमुळे कमी वेळात संपूर्ण क्षेत्र तयार होतं। डिझेलचा खर्च होतो, पण मजुरीपेक्षा खूप कमी पडतो। त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते। तुम्ही पाहू शकता, रूटर चालल्यानंतर शेत किती स्वच्छ दिसत आहे। माती हलकी झाली आहे। पाण्याचा प्रवाहही चांगला होत आहे।
बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात की खत टाकलं तरी फायदा दिसत नाही. पण त्यामागे जमिनीची घट्ट अवस्था हे एक मोठं कारण असतं. म्हणून वेळेवर मशागत करणे खूप आवश्यक आहे. रूटरमुळे जमिनीतील ओल टिकून राहते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही गोष्ट खूप फायदेशीर ठरते. ऊस ताजातवाना राहतो. आधुनिक शेतीमध्ये मशिनरीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. रूटर, कल्टिवेटर आणि इतर अवजारे वापरल्यामुळे शेतकऱ्याचं काम वेगाने होतं. कमी मेहनतीत जास्त क्षेत्राची मशागत करता येते. मित्रांनो, ऊस पिकामध्ये फक्त पाणी देऊन उत्पादन वाढत नाही. वेळेवर मशागत, तण नियंत्रण आणि योग्य व्यवस्था